तुमच्या घरामध्येच राजकारण आहे. तर तुम्ही तुमच्या आजोबांकडनं किंवा वडिलांकडनं तुम्हाला त्या ठिकाणी काय शिकायला मिळालं किंवा त्यांच्याकडनं काय ऊर्जा तुम्हाला मिळाली, की मी त्यांनी केली ही गोष्ट मीही माझ्यामध्ये ती उतरवली पाहिजे आणि कंटिन्यू केली पाहिजे? जर आजोबांचं बघितलं तर सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या आजोबांची ही आहे. इलेक्शन्स वगैरे असतील, हे सुरू झाले त्यावेळेस तुम्हाला डिफिकल्टी काय आली? म्हणजे अडचण काय आली, की लोकांची मतं बदलणं, की लोकांमुळं स्वतःची असलेली ठाम मतं बदलणं? नाही. अ, हे जे इलेक्शन आम्ही लढलो हे बाकी इलेक्शन्सपेक्षा फार वेगळं. आता तुम्ही निवडून आलात, तर तुमचं कारखान्यासाठी मेन ध्येय काय आहे आता पुढच्या 5 वर्षांसाठी? पुढची 5 वर्ष जर आपण बघितली, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की सगळ्यात पहिलं ध्येय आहे